आरोग्य सांभाळता आलं पाहिजे बरं का. सर्व शेतकरी कुटुंबातली मंडळी आपण प्रत्येकाच्या घरामध्ये शस्त्र असतं, अवजार असतं. त्याला गंज चढवण्याचं वाटत असेल तर शेतकरी वेळोवेळी त्याला धार लावतो. तसे शरीर खराब होण्याचं वाटत असेल या शरीराला गरज ती आहार विहार परमार्थ मनशांती प्राणायाम योग व्यायाम संगती सुद्धा. कारण प्रत्येक वस्तूचा बारीकता होईना परिणाम मनुष्याच्या जीवनावरती होत असतो. तर म्हणून महाराज आरोग्य सांभाळता आलं पाहिजे. दीर्घायु आरोग्यता सन्मित्र सुसुता चांगली मुलं प्रपंचामध्ये दुर्लभ होत चालली आहे. ते अतिशय कठीण आहे महाराज. तर काय प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असतं एक चांगली संतती प्रपंचामध्ये असते सुसुता. तर काय झालं सध्याची पिढी नैतिक दारिद्र्यामध्ये वाढते. इतकं खेदाचं चित्र आपण देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाहतोय. अध्यात्मापासून संत विचारापासून आजची पिढी लांब चालली आहे. परिणाम काय झालं नैराश्य येतंय. तरुण तरुणी आत्महत्या असतील स्वैराचार असतील दरोडे असतील खून असतील बलात्कार असतील चोऱ्या असतील अशा कितीतरी प्रकरणामुळे आजचा युवक अडकत असताना दिसतोय. दुर्दैवाचे चित्र आपण पाहतोय. अतिशय सुसुता फार मोठा उपकार करायचा नाही महाराज संसारिक मंडळीने. एक चांगली संतती निर्माण करून देशासाठी धर्मासाठी समाजासाठी समर्पित केली पाहिजे. संसारिक मंडळांचा देशावरती असलेला जगावरती असलेला सर्वात मोठा उपकार आहे. सुसुता सती प्रियतमा गोड बोलणारी पत्नी प्रपंचामध्ये असावी. सती प्रियतमा भक्तिश्च नारायणी. नाही तर तुम्ही भागवत ऐकलंय का तुम्हाला माहित आहे. तर तुम्ही सर्व व्यवस्थित सर्व जण गोड बोलणार आहे. पण भागवतामध्ये ऐकलेलं आहे मला गुंगुलीचं जीवन तुम्हाला माहित आहे. कशा पद्धतीने कर्कश संगती दुःख उदंड प्रयती. भक्तिश्च नारायणी भगवंताची भक्ती करणं सुद्धा कठीण आहे बरं का. या 13 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. आणि या 13 गोष्टीपैकी सर्वात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती मनुष्य जन्म प्राप्त. दुर्लभम प्रेमे देवानुग्रहितुकम मनुष्यत्व मुमुक्षित्व महापुरुष संश्रया दुर्लभ मानुषो देव देहिनाम शनभमुरा. कबीर महाराज म्हणता एकदा पडलेल्या झाडाचं पान किंवा फळ पुन्हा झाडाला लागत नाही. मनुष्य जन्म दुर्लभ आहे मिलेना बारंबार फल गिरे तरु वर्षे फिर न लागेला. एकदा मिळालेला मनुष्य जन्म पुन्हा मिळेल शाश्वत नाही. मला बसलेली मंडळी मला एक सांगा स्वर्गीचे अमर इच्छित आती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म किंवा इह लोकीचा हा देवा. स्वर्गातले देव सुद्धा नरदेवाची अपेक्षा करतात. बसलेली मंडळी मला सांगा स्वर्गातल्या देवांना सुद्धा न प्राप्त होणारा नरदेव आम्हाला मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे की नाही. तर त्यापेक्षा आनंदाची गोष्ट आहे तो सफल होणं त्याची सार्थकता होणं. नरदेव मिळाला सफल झाला नाही सार्थकता झाली तर मिळून काय फायदा आहे. ज्याप्रमाणे योगापेक्षा क्षेम होणं महत्वाचं आहे. पैसा कमवणं योग आहे पण धर्म कार्यासाठी समाज परमार्थ कार्यासाठी खर्च करणं त्या पैशाचा क्षेम आहे. जर संतांची भेट होणं हा योग आहे तर ती शेवटच्या श्वासापर्यंत टिकणं हा त्याचा क्षेम आहे. मनुष्य जन्म प्राप्त होणं हा योग आहे तर तो सफल होणं त्याची सार्थकता होणं त्याचा क्षेम झाला पाहिजे. काही मंडळी म्हणते महाराज तुम्ही सांगता नरदेव दुर्लभ आहे अतिशय दुर्लभ कळलं आम्हाला. तुम्ही सांगता तो सफल झाला पाहिजे. महाराज आम्हाला सफल करायचंय सांगा ना कशाने सफलता होईल नरदेवाची. महाराज सांगतात जीवन सफल करायचं असेल एक तर देशाची धर्माची समाजाची नाही तर भगवंताची तरी भक्ती करायला. लौकिक दृष्ट्या बरं का एखाद्याचं जीवन खूप मोठं आहे खूप श्रीमंत आहे खूप पैसा आहे तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भक्ती नसेल सेवा दान परोपकार नसेल ते जीवन आणि अपृथ्वीवरती असलेला दगड यामध्ये काही फरक नाही. माझी या भक्ती विन ज्ञानोबा सांगतात माझी या भक्ती विन जडोते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. माऊली सांगतायत भक्ती सेवा दान परोपकार नसेल ते जीवन आणि पृथ्वीवरती असलेला दगड यामध्ये काही फरक नाही. पंची पंख विना हस्ती दंत विना नारी पुरुष विना. अहो पक्षाला पंख आहे म्हणून शोभा आहे हत्तीला दंत आहे म्हणून शोभा आहे. दंत नसतील तर हत्तीला शोभा नाही पंख नसतील तर पक्षाला शोभा नाही. तसे सुख काय श्रीमंती आहे पण भक्ती सेवा दान परोपकार नसेल हे जीवन आहे शून्य आहे. किती गोड मंदिर आहे नागपूर महाराज.